आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचे पाय अजून खोलात गेल्याचं दिसतंय. पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी. मकोका लागल्यानंतर वाल्मिक कराड समर्थक आक्रमक. मोबाईल टॉवरवर चढत आंदोलन. व्यापारी संघटनांकडून देखील परळीमध्ये बेमुदत बंदची हाक. आरोपीला अटक केल्यानंतर परळी बंद ठेवण्याचा नवा पॅटर्न. हा गुंडावाद. आकाचे लोक आले तर मुंबई देखील बंद करू शकता. परळीमधील बंदवरून भाजपचे आमदार सुरेश धस यांची टीका. वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर समर्थकांचा गोंधळ. मोबाईल टॉवरवर चढत आंदोलन तर व्यापारी संघटनांकडूनही परळीमध्ये बेमुदत बंदची हाक. धनंजय मुंडे मतदारसंघ शांत करायला गेले असतील. आकाचे लोक आले तर मुंबईत देखील बंद करू शकता. परळीमधील बंदवरून सुरेश धस यांची धनंजय मुंडेंवर टीका. वाल्मिक कराडचा पिंपरी चिंचवडच्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये 3.5 कोटींचा 4 BHK फ्लॅट. वाल्मिकसह पत्नी मंजली कराडच्या नावानं फ्लॅट असल्याची माहिती. वाल्मिक कराडचा पिंपरीमधील कोटींचा फ्लॅट पालिकेकडून सील. पिंपरी चिंचवड पालिकेचे अधिकारी अविनाश शिंदे यांची माहिती. वाल्मिक कराडचा फ्लॅट सील करून लिलाव केला जाणार असल्याची देखील माहिती. वाल्मिक कराडला अजून एक धक्का. केजमध्ये वाईन शॉप सुरू करण्यासाठी दिलेलं प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं. केज नगरपंचायतीकडून कराडला दिलेलं ना हरकत प्रमाणपत्र रद्द. खासदार बजरंग सोनावणे यांनी हरकत घेतली होती. पुण्यामध्ये मराठा समाजाचं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड विरोधात आंदोलन. मनोज जरांगे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि दमानिया यांच्या फोटोला आंदोलकांकडून दुग्धाभिषेक. कराडच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या आंदोलकांकडून निषेध. कन्हेरवाडीमध्ये परळी अंबाजोगाई रोडवर रस्त्यावर टायर जाळण्यात आलं. अज्ञात व्यक्तीकडून टायर पेटवून रस्ता अडवण्याचा प्रयत्न.